नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये। पाहू शकता इथे स्वराज बाळाचा वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे। माझ्या मोठ्या भावाचा मुलगा स्वराज, पाहू शकता तो खूपच रडत होता केक कटिंगसाठी। सर्व म्हणत होते की त्याला ओवाळून द्या म्हणून, पण तो ऐकत नव्हता। दुसऱ्या दिवशी दुपारी 3-4 वाजता आम्ही टिटवाळ्याला जात आहोत। दुसऱ्या दिवशी 14 तारीख व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्या मोठ्या ताईचा, रेश्मा ताईचा वाढदिवस असतो। तुम्ही पाहू शकता कृष्णा ताई, मी, मामी, दाजी, आपली लाडूबाई आणि मामीचे तिन्ही मुलं कीर्ती, प्रीती आणि अश्विनी आणि दादा, वहिनी, स्वराज, आम्ही सर्व जात आहोत टिटवाळा मंदिरात। आणि मी खूप वेळा टिटवाळा मंदिरात गेली, पण हे दृश्य मी पहिल्यांदा पाहिले। या झाडामध्ये गणपतीची जी आकृती आहे ती मी पहिल्यांदा पाहिली। पाहू शकता इथं कपल फोटोज मी टाकलेले आहेत। मी फोटो वगैरे काढले आणि परत मी हा फोटो टाकतो। मला हे खूप अचंबित वाटलं, मी पहिल्यांदाच पाहिलं। इथेही तुम्ही झूम इन करून पाहिलं तर इथेही दिसेल। ते आम्ही फोटोशूट वगैरे केला, खूप एन्जॉय केलं। आणि इथे मी मंदिराची एक छोटीशी क्लिप टाकलेली आहे, टिटवाळा महागणपतीचे एक छोटीशी क्लिप। इथे बाहेर यांनी चष्मे वगैरे सर्व घेतलं, मजा केली। आणि मंदिरामध्ये बघा ही कशी दूध पिऊन जय बाबा करत आहे, ते सर्व प्रार्थना वगैरे करतात। आणि इथे बसायलाही खूप छान आहे। टिटवाळा मंदिराला तुम्ही एकदा नक्की जा, खूप छान मंदिर आहे, मन अगदी शांत होऊन जातं। ते आम्ही सर्व बसलोय, लहान मुलं आपले दूध पित आहेत, खेळत आहेत। तिथून पुढे आम्ही विठू माऊलीचं मंदिर आहे, थोडेच लांबीवर 5 मिनिटाच्या अंतरावरही नाही आहे, विठू माऊलीचं मंदिर आहे। तिथलचाही मी छोटासा क्लिप टाकलेला आहे। इथे मामी ऐकण्याचा प्रयत्न करते। हा जो पाईप आहे गाईच्या मुखातून निघलेला, तो खूपच छान होता। त्याच्यातून आवाज यायचा, ढोल ताशे, घंटी वाजण्याचा, टाळ वाजण्याचा। आणि इथे स्टेशनवर बघा यांची मस्ती चालू आहे, एक्सेलेटरवर वर खाली मुलांची मस्ती चालू आहे, दाजीची, दादाची, स्वराजची। प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा।